उद्धवाचं वर्णन असं केलंय की ते प्रत्यक्ष भगवान गोपाल कृष्णाच्या बरोबरीचे होते. जवळजवळ महान भक्त तर होताच, पण त्याची बरोबरी परमात्म्याच्या बरोबरी, आणि स्वतः कृष्ण स्वतः म्हणतोय तू माझ्या बरोबरीच आहेस. उद्धवाचा अधिकार एवढा होता, त्याची गाठ पडली. आणि विदुर काकाने विचारलं, पुराण पुरुष बलराम आणि श्रीकृष्ण आपल्या नाभी कमलातून उत्पन्न झालेल्या ब्रह्मदेवाची प्रार्थना ऐकली आणि या जगात अवतार घेतला. आणि पृथ्वीचा भार उतरल्यावर वसुदेवांच्या घरी जे गेले, सगळ्यांची चौकशी सुरू करायला सुरुवात केली. वेगवेगळी विशेषणं वापरली, हे सुखी आहेत का, ते सुखी आहेत का. कुंती कशी आहे, कुंती सुखी आहे का, यादवांचा सेनापती प्रद्युम्न सुखी आहे का, उग्रसेन सुखी आहे का, श्रीकृष्ण पुत्र सांब खुशाल आहे का, कार्तिक स्वामींचं काय आहे, अरे सात्विकी खुश आहेत का, अक्रूरांचं काय, सगळ्यांची अशी खुशाली यादी काढली. सगळे एखादा माणूस बऱ्याच दिवसातून आपण जर भेटली तर आपल्या जवळचे तिथले कोण कोण आहेत, अरे ते कसे आहेत, त्यांची तब्येत व्यवस्थित आहे, आपण चौकशी करतो ना, आपुलकीने चौकशी करतो. आपुलकीने चौकशी करणारी माणसं आता दुर्लभ होत चाललेत. बोलणं जवळजवळ संपलंय, ते कानात अडकवायचं आणि ते फक्त वर सरकवत बसायचं. जवळ बसलेल्या माणसाला सुद्धा कोणी बोलायला तयार नाही. माणसं गर्दी इतकी भरली माणसाची, पण या गर्दीत माणूस मात्र एकटाच झालाय. हे यंत्र विचित्र आलंय, राक्षस आहे. एकटा गर्दीत सुद्धा माणूस एकटा आहे, कोणीही बोलत नाही, कोण खुशालाय बघत नाही. अरे हा स्वतः खुशाला नाही त्याला माहित नाही. सगळे विचारलं, सगळ्याची चौकशी केली, हा कसा आहे, तो कसा आहे. अजूनही जुनी माणसं आपल्या गावात सुद्धा तो कसा आहे, आमका कसा आहे विचारतात. म्हातारी माणसं चौकशी करतात. आता इथून पुढची पिढी कोणी कोण खुशाल विशाल काय विचारत नाही. भोजवंशी राजा देवकाची मुलगी देवकी आनंदात आहे का. आणि मग या भक्ताच्या कामना पूर्ण करणारे भगवान अनिरुद्ध त्यांचं काय आहेत ना व्यवस्थित. सगळ्यांची चौकशी केली. अर्जुन श्रीकृष्ण आपापल्या धर्माचं पालन करता. अरे तू दुर्योधन फार रागिष्ट होता, कोपिष्ट होता, त्याचा राग काय आता कमी आलाय का बाबा, ठीक आहे, स्वभावात काही फरक पडलाय का आहे तसाच आहे अजून. असं सगळं विचारत सुरुवात विचारली, अरे अर्जुन प्रसन्न आहे का. पापण्या ज्याप्रमाणे डोळ्याचे रक्षण करतात त्याप्रमाणे कुंतीची युधिष्ठिर आदी पुत्र नेहमी सांभाळ करतात. कुंतीचं ज्यांनी लालन पालन केलं ते नकुल आणि सहदेव सुखी आहेत का. सगळे कुणी शिल्लक ठेवलं नाही. अरे उद्धवा सगळं विचारल्यानंतर सांगितलं, भगवंताला जन्मही नाही, कर्म नाही, तो अजन्म आहे, नाही का. कर्म नाही, काय नाही, तो अकर्ता आहे, साक्षी रूपाने तो तत्व आहे. मग असं असताना सुद्धा त्यांच्या हातून दिव्य कर्म कसं काय झाली. तो गुणाच्या पलीकडे आहे, तरी मग तो गुणात कर्मबंधनात का अडकला. सांग, कृष्णाच्या बाबतीत का असं घडलं. तो त्याला कर्म चिकटत नाही ना, कर्माने तो लिप्त होत नाही ना, गुणाने तो बद्ध होत नाही ना, मग त्याला हे सगळं का करावं लागलं. विचारलं, मित्रा अजन्म असून आपल्याला शरण आलेल्या लोकपाल आणि अज्ञानपालक भक्ताचे कल्याण करण्याकरता भगवंताने जन्म घेतला. शुकदेव म्हणतात, उद्धवाला विचारलं कुणाबद्दल, कृष्णाबद्दल विचारलं. आणि प्रिय व्यक्तीबद्दल आधीच ती उद्धवाची अवस्था अशी होती की तो अतिशय जवळचा होता कृष्ण परमात्म्याच्या, आणि त्याच्याबद्दल विचारलं, याचा अंतःकरण भरून आलं. उद्धव हा लहानपणापासून तो कृष्ण भक्त होता. अगदी लहानपणी खेळताना सुद्धा तो काय करत होता, बाकीचे खेळ खेळत नव्हता. मातीपासून कृष्णाच्या मूर्ती बनवायच्या, माती गोळा करायची आणि कृष्णाची मूर्ती बनवायची आणि त्याच्याशीच तो एक रुबून बसायचा. तो कोरड्या बिड्या काय करत नव्हता. दिवस 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 त्याचं तेच काम चालायचं उद्धवाचं. आईने हाक मारावी, उद्धवा अरे जेवायची वेळ झाली रे बाबा,
ऊन पडले, आता तरी ये, आता तरी ये. त्याचं खेळात चालू असायचं. आईच्या बोलण्याकडे सुद्धा उद्धवाचं लक्ष नसायचं. त्या मूर्तीशी तो एकरूप व्हायचा. लहानपणी सुद्धा उद्धवाला लहानपणापासून त्या कृष्ण परमात्म्याची आवड होती. आणि कृष्णाचं नाव काढल्यानंतर चित्त व्याकुळ झालं उद्धवाचं. 2 घटका तो काहीच बोलला नाही. एक घटका म्हणजे किती? 24 मिनिट. आता हे मिनिटवर आले, तेव्हा ते घटका होतं, घटका पल आहे नाही. भगवंताच्या वर्णन असं आहे, श्रीकृष्णाच्या चरणाविंद मकरंद सुधापानाने तीव्र भक्तियोगात बुडून गेला होता आणि आनंदमग्न झाला होता. ते प्रश्न विचारते, कृष्ण चरित्र त्या डोळ्यापुढे यायला होतं. त्याच्या प्रेमामध्ये हा बुडून गेला होता. आणि हळूहळू हळूहळू पुन्हा जागेवर जेव्हा आला, डोळे पुसले, डोळे भरून आले होते. अष्टसात्विक भाव भरून आला होता. तो विदुराला म्हणतो, उद्धव म्हणतो, श्रीकृष्ण रूप सूर्य हा अस्ताला गेलेला आहे आणि त्यामुळं आमचा सखा जीवलग निघून गेलाय आणि कालरूपी अजगर याने आमच्या घराला आता वेढा घातलाय. एक कृष्ण निघून गेला आणि काळ आमच्या मागे लागला म्हणला. उद्धव सांगतो, मनुष्य किती अभागी आहे म्हणतो. यादव कुळ किती अभागी आहे. उद्धव सांगतोय, अरे कृष्ण परमात्मा आमच्यात होता बर का. आताच सोडून द्या, ज्यावेळेला परमात्म्याने स्वतः अवतार धारण केला होता यादव कुळामध्ये, वृष्णी कुळे भगवंताचं कुळ म्हणून मी सांगितलं, त्या कुळामध्ये यादव लोक सुद्धा त्याला सामान्य माणूसच समजत होते. किती अभागी आहेत. देव जवळ आहे पण आहे तो देव त्यांनाही कळला नव्हता. किती अभागी आहेत. आहे तो देव कळला नाही, समोर आहे, सगुण रूपात आहे, मूर्तिमंत परमात्मा आहे. हे म्हणले आपले काय गवळ्याच पोरग आहे, काही वाटलं नव्हतं. काय दुर्दैव आहे. एखादा संत भेटला तर संत आहे हे कळलं पाहिजे. कळण्याकरता सुद्धा भाग्य लागतं. आहे हा संत आहे म्हणून. पुष्कळ वेळेला आपली वृत्ती अशी असते की दांभिक माणसाला आपण संत समजतो, तेही आपलं दुर्भाग्यच असतं. अरे शिशुपालानी उद्धव सांगतात, जेव्हा तो यज्ञ चालू होता आणि पूजेचा अग्रपूजेचा मान भगवंताला कृष्णाला दिली, शिव्या दिल्या शिशुपालाने. नाही ते बोलला, म्हणला हा चोर आहे, गवळ्याचं पोरग आहे, ह्याची पूजा करता काय. नाही ते बोलला. किती अभाग आहेत, किती दुर्दैव आहेत. आणि भगवंतानी 100 अपराध होऊ दिले आणि सुदर्शन चक्राने त्याचा मृत्यू केला. अरे ज्याला शिव्या दिला म्हणले, वाईट देणारा शिशुपाल, त्याला सुद्धा मुक्ती द्यावी आमच्या परमात्म्याने. नाही का. भगवंताच्या ठिकाणी अपपर भाव असा नसतो. हा माझा मित्र आहे, हा शत्रू आहे, हा भाव नसतो बर का. रामायणामध्ये सुद्धा असाच प्रसंग आहे. युद्ध झालं, जसं रावणाचं सैन्य मेलं होतं तशी काही वानरे मेले होते. आणि युद्ध संपल्यानंतर भगवंतानी वानराला इंद्रा देवतांना सांगितलंय रामरोड शिंपडाने उठवा. लक्ष्मणाने आक्षेप घेतला, देवा स्वतःला समचरण दृष्टी म्हणताना, सगळेच मला सारखे म्हणताना, मग वानरं तेवढी उठवायची, मग त्यांनी काय केले म्हणले. त्यांना उठवूया की आपण. स्वतः तुम्ही समचरण दृष्टी आहात, सगळ्यांना सारखं समजता. भगवंत हसले. अरे म्हणले, या युद्धामध्ये वानरांचं तोंड रावणाच्या सैन्याकडे होतं, दुष्टाकडे होतं, आणि त्यांचं तोंड माझ्याकडे होतं. आणि मला बघत मिळाले, त्यांना सायुज्य मुक्ती कधीच मिळाली आहे. आता जर मी त्यांना उठवलं आणि पुन्हा त्यांच्या नैसर्गिक प्रत्यय आला तर त्यांना अधोगती मिळेल, मुक्ती मिळू दे की. समचरण दृष्टी आहे, विठेवर योग्य आहे. पण यांचं तोंड तिकडे झालं, हे अधोगतीला गेलेत. मरताना सुद्धा वाईटाचं तोंड बघू नये म्हणून भगवंताचं स्मरण याच्याकरता करायचं आहे. भीष्माने सुद्धा आपण वर्णन केलं. भीष्माचार्यांनी सांगितलं, माझ्या पायापाशी आहे, माझी मान अशीकडे ओळखत नाही. प्रिय अर्जुनाने मला असे बाण मारलेत, शरीर माझं हलत नाही. देवा तू माझ्या पाया पुढे ये, मला तुझं दर्शन घडू दे आणि तुला बघत माझा प्राण जाऊ दे. अंतकाळी त्याची आठवण यावी, नाही का.
अंतकाली नाम आले ज्याच्या मुखात तुका म्हणे त्याच्या सुखा पार नाही. त्याचं नाम मुखात यावं, नाही का, त्याची मूर्ती डोळ्यापुढे यावी, समचरण दृष्टी. आणि मग यालाही मुक्ती दिली. कुणाला? शिशुपालाला. सगळ्यांचा उद्धार केला, कंसाचाही उद्धार केला, सगळ्यांचा उद्धार केला. कोण सांगते? उद्धव. कळलं नाही म्हणले, अभागी होतो आम्ही. किती आम्ही अभागी, नाही का. भागवत हे प्रत्यक्ष कलियुगामध्ये कृष्ण रूपाने प्रगट आहे आमच्या समोर. प्रत्येकाच्या घराघरात आहे, अतिशय कमी किमतीत मिळतंय, नाही का. अति फारशी जास्त किंमत नाही. भगवंतांनी सांगितलंय माझं वास्तव्य यात आहे. मी निजधामाला गेलो म्हणजे कुठे गेलो? भागवतात आले. आणि परमात्मा जर माझा असेल तरी आम्हाला असं वाटत आहे ती काय एक साधा ग्रंथ आहे, आम्ही आभागीच. माझा प्रभू इथं आहे असं मला का भाव वाटत नाही? स्वतः देव जर सांगत असेल मी भागवतात मी स्वतः आहे, भागवत हे माझं वाङ्मय रूप आहे, प्रभू स्वतः सांगतोय ना, का वाटत नाही? तेवढा भाव माझा वृद्धिंगत का होत नाही? बुद्धी स्थिर का होत नाही? आम्ही अभाग्य आहोत, नाही का. भाग्य पाहिजे. उद्धव सांगतो, अरे म्हणले मायेनं मोहित झालेले आहेत यादव. ज्याची बुद्धी निंदायुक्त भाषणाने, भगवंत हे ज्याचे प्राण आहेत, त्या महात्म्यांची बुद्धी कधीही विचलित होत नाही, ज्यांनी कधी तप केलं नाही. अंतर्धान पावले सगळे. हे दुसरं काय आहे? भगवंताच्या योगमायेचा हा प्रभाव आहे. तो देव कळला नाही, ही भगवंताची मायाच म्हणते, ठीक आहे. भगवंताची माया आहे म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. आणि त्याच्या इच्छेशिवाय जर झाडाचं पान हलत नसेल तर आहे तो देव आम्हाला कळला नाही, ही देवाची इच्छाच, ठीक आहे. पहाते पांडव अखंड वनवासी, सतत जवळ होते पण वनवासच वाटेला आला. की देव बरोबर असून सुद्धा वनवास वाटेला आला. भगवंताची लीलाच की, दुसरं काय आहे? लीला आहे. त्यांचा हास्य विनोद, भगवंताच्या लीला, यानं सगळं हे बघितल्यानंतर ज्या व्रजबाला होत्या त्यांच्या सगळ्यांच्या नजरा माझ्या प्रभूवर खिळून राहायच्या. त्यांचं चित्त असं मोहून जात होतं गोपिकांचं, बरं का. कैसे घडे स्मरण, नाही का. विस्मरणा माझी स्मरण घडत होत. गोळणी एकरूप झाल्या होत्या. दुडीवरी दुडी गवळे गोपे निघाल्या. काय? नाही नाही नाही, गवळण गोरस म्हणून विसरली. कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या. विकायला निघालेत काय? दूध. डोक्यावर दूध आहे, एकावर एक हांडे आहेत 7. धरलं नाही, त्याला धरलेलं नाही तरी ते पडत नाही, ठीक आहे. विस्मरणात स्मरण आहे, लक्षात घ्या. विस्मरणात स्मरण कसं घडतं? धरलंय का? धरलं नाही तरी पडत नाही, तरी पडत नाही, त्यात स्मरण आहे, नाही पडणार. आणि म्हणतात काय? दूध घ्या दही घ्या म्हणले नाहीत, कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या. काय होतं? व्रजबाला एकरूप झाले होते त्याच्याशी. काय भाव होता त्यांचा? उद्धव एक वर्णन करू लागले परमात्म्याचं. भगवंताने ज्ञान कुणाकुणाला सांगितलं? तिघाला सांगितलेलं आहे. कुरुक्षेत्रावर अर्जुनाला एकदा सांगितलं भगवद्गीता, आणि तसं अप्रत्यक्ष रूपाने व्यासांच्या कृपेने ते संजयाला कळालं. नंतर उद्धव गीता म्हणून उद्धवाला एक सांगितलेली आहे, बरं का. उद्धवाला सांगितले आणि मैत्रेय ऋषीला, आणि मैत्रेय ऋषीकडून पुढे विदुराला कळले. म्हणजे ह्या तिघाला एक गीता कळाले भगवंताकडून. सगळ्याला ज्ञान दिलेलं नाही भगवंताने, स्वतःच ज्ञान. अजन्म असून वसुदेवाच्या घरी जन्म घेतला, लीला प्रकट केली. भगवंताचा जन्म हा अयोनी संभव आहे. चतुर्भुज प्रकट झाले होते.
आणि अनेक पराक्रम केले आणि भेटायला आले. देवकी वसुदेवाला नमस्कार केला. तात माते वडिलांना म्हणतायत, पप्पा डॅडी म्हणले नाही बर का. अरे म्हटले तुमच्या पोटी मी जन्माला आलो. देव सांगतो स्वतः बर का, पण मला क्षमा करा. अरे मी जन्माला येऊन सुद्धा 12 वर्ष तुम्हाला त्रास भोगावा लागला, कंसाच्या यातना भोगावं लागल्या नाही का. मला माफ करा. अरे मी येऊन सुद्धा तुम्हाला लगेच जन्माला आल्याने सुखी करू शकलो नाही. आणि ज्यावेळी परमात्म्याचे शब्द माझ्या कानावर येतात, उद्धव सांगतात की अजूनही माझं चित्त व्याकुळ होतं. अरे प्रत्यक्ष दृष्टीने भ्रुकुटी जर वाकडी केली तर पृथ्वीचा सगळ्या दुष्टांचा भार संपवण्याची ताकद त्याच्या ह्याच्यात होती, नजरेत होती. कृष्णाने नसती नजर वाकडी केली तर त्याच्या इच्छे मात्रेनं सगळं घडत होतं. आणि त्या भगवंताला कोण विसरू शकतो. उद्धव सांगतात परमात्म्याच्या बरोबरीचा कोणीही नाही, त्याची बरोबरी कोणीही करू शकत नाही. संपूर्ण ऐश्वर्याने ती सिद्ध आहेत नाही का. यश आहे, श्री आहे, औदार्य आहे, वैराग्य आहे, सगळे साईच्या साई गुणाने तो युक्त आहे. त्याची बरोबरी कोणीही करू शकत नाही. विदुरा तेच परमात्मा भगवान कृष्ण उग्रसेन महाराजांच्या समोर जेव्हा आले आणि म्हणतात आमची प्रार्थना ऐका. काय विनम्र भाव आहे. उग्रसेनला हे प्रार्थना करतायत म्हणतायत. हे सगळं आठवल्यानंतर आमचं चित्त व्यथित होतंय. पापिणी पुतना मावशी अरे कृष्णाला मारण्याकरता स्वतःच्या स्तनाला विष लावलं. उद्धव सांगतो मारण्याकरता आली होती बर का. तिचं विषय पिलं बर का, दूधही पिलं. आणि त्या पुतणीला सुद्धा मीही मला मारायला आली आहे म्हणून नरकात नाही टाकवलं, तिलाही मुक्ती दिली, साईची मुक्ती दिली. म्हणून एक तर भगवंताशी वैर तर धरावं, नाहीतर प्रेम तर करावं. काय आपण मधलाच आपलं होते. जर वैर पण नाही, प्रेम पण नाही, काहीच होत नाही आपलं. काहीतरी एक कुठला तरी भाव असावा, एकरूप असावं. खरं सांगा आपण, मी असा एक प्रश्न विचारतो बघा. संसार सुरू झाला. आपण संसारिक का पारमार्थिक? सांसारिक का पारमार्थिक? सांसारिक म्हणावं तर भागवताला आला नसता नाही का. आणि पारमार्थिक म्हणावं तर हितनं उठून पुन्हा घरी गेला नसता. आपण कशातच नाही. कांदे बटाटे देव बघत नाही आपल्याकडे, कशातच नाही, कुठलं सुटलं नाही आपल्याला. पण संतांनी सुद्धा संसार सोडा असं कुठं म्हणलंय. संसार सोडू नका, पण त्यातली आसक्त होऊ नका नाही का. आसक्त न होता संसार करायचा आहे. कमळ चिखलातच असतं. कमलकंद आणि दरदुरी नांदुडूक एकेची घरी. बेडूकही चिखलात असतो आणि कमळही चिखलातच असतं. पण बेडूक चिखलाने भरलेला आहे आणि चिखलात असून सुद्धा कमळाला चिखलाचा डाग नाही ठीक आहे. कमलकंद आणि दरदुरी माऊली आमचं सुंदर वर्णन करते. संसारात राहावं पण संसारात बद्ध होऊ नये, आसक्त होऊ नये. जोडून आधन उत्तम व्यवहार आहे, लांडीला बाडी करून नाही. उत्तम व्यवहार, उत्तम संसार करा म्हणले. सोडा असं कुठं म्हणले. संन्यास घ्या असं नाही. आणि एक सांगतो, संन्यास घेऊन जर चित्तातला संसार जात नसेल तर तो परमार्थ संसारच होतो. आणि संसारात जर माझा प्रभूचं नाव असेल तर हा संसारी परिपूर्ण परमार्थ झाल्याशिवाय राहत नाही का. अरण्यात वनवासात जायला कशाला पाहिजे. अरे ज्या ठिकाणी भागवत चालतं ते घर सुद्धा तीर्थक्षेत्र होतं. नाम घ्या ना. कुठं अरण्यात जाऊन काय होतं. तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. तीर्थात तरी काय देव आहे काय. भावच शुद्ध नाही तर एक भाव पाहिजे ना. यमुनेचं पाणी दूषित झालं होतं कालिया, आणि काय केलं, ते पाणी शुद्ध केलं. कालियाला तिथून हाकलून दिलं.
हे भगवंताच्या लीला सांगू लागले. गोवर्धन पर्वताची पूजा केली, इंद्राची पूजा बंद केली. हा गोवर्धन बाबा, गोवर्धन आपलं रक्षण करतोय, आपली गाई वस्त्र त्याच्यावर चरतायत, आधी गोवर्धनाची पूजा करायची. तेही प्रकार केला. इंद्राला राग आला. त्यावेळेला सगळ्यांचं रक्षण गोवर्धन पर्वत भगवंतानी करांगुलीवर उचलला आणि सगळ्यांचं रक्षण केलं. आता त्या पुढे येणार आहेत. शरऋतूतील चांदणं भगवंताने तिथं रासलीला केलेली आहे. कामाचं आणि भगवंताचं असं बोलणं झालं होतं. का म्हणला मला तुमच्यावर युद्ध करायचं आहे. देव म्हणला अवश्य. बघू म्हणला मी तुम्हाला जिंकणार. ठीक आहे म्हणले जिंक, आणि सगळ्या अटी तुझ्या बरोबर, तू म्हणशील तसं. देव सांगता परमात्मा युद्ध कुठं, अमावस्येच्या रात्री. कसं, दिवसा का रात्री? रात्री. काम जास्त प्रज्वलित कुठं होतं? रात्री होतं. मग त्यानंतर सांगितलं देवा, मी म्हणतो तुला कसं वाटतंय, पौर्णिमा असावी, चंद्र पूर्ण असा प्रतिबिंब विकसित होतो, त्यावेळेला काम अधिक हे होत असतो. म्हणला बर तू म्हणशील तसं. स्त्रियात का पुरुषात? तो म्हणला स्त्रियात. ठीक आहे म्हणले परमात्मा, तू म्हणशील तसं. बर का. आणि ती रासलीला केली, आणि रासलीला केल्यानंतर तिथं कामाचा पराभव केला भगवंताने, विजय मिळवला. बर का. गोपिकांची अशी ती रचना जी होती अशी कमळाच्या पाकळ्यासारखी होती. कमळाच्या पाकळ्या कशा असतात? त्याच्या आत एक आवरण, त्याच्या आत एक आवरण, नाही का. आणि अत्यंत मध्ये एक असते, सगळ्यात अत्यंत प्रिय राधा मध्ये होती. भक्त आहे, मग त्याच्यापेक्षा जवळचा किती, मग त्याच्यापेक्षा जवळचा किती, अशी ती रचना होती. भगवंताने रासलीला करावी. त्यावेळेला भगवंताचं वय 5 ते 7 वर्षाचं आहे. बरं का. ही एक दिव्य अवस्था आहे प्रेमाची. भगवंतावर सध्या नाही नाही ते आरोप करणारे विद्वान आजही आहेत. नको ते आजही बोललं जातं आमच्या परमात्म्याबद्दल. पण रासलीलेचा अर्थ मूर्खांना त्या काय कळावा. आणि मग चित्तामध्ये असा अहंकार यावा, जगाचा प्रभू माझ्या बरोबर नसतोय, आमच्यावर. आणि कसं होतं, जेवढ्या गोपिका होत्या तेवढे भगवंताने अवतार घेतले होते. एकी बरोबर एक, दोघा बरोबर एक, सगळ्या बरोबर सगळा, जिकडे तिकडे भगवंत होते, सगळ्या बरोबर भगवंत होता. आणि चित्ता जेव्हा असं यायचं की माझ्यावर प्रभू नसतोय, जेव्हा मी यायचा प्रभू अंतर्धान पावत होते. बघता 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 राधेच्या अंतःकरणात असं आलं, अरे जगाचा नियंता माझ्या बरोबर आहे, मी मध्ये आहे. आणि भगवंत अदृश्य झाले. राधा हुडकत हुडकत पाठीमागं चालली, कुठंच परमात्मा दिसेना. वाळूचे पाय ठसे फक्त दिसत होते, ठसे ते वाळूमध्ये. पुढं 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 जाते, एक झाड होतं तिथं बसली. सगळ्या गोपिकेने बघितलं, कृष्णही नाही, राधाही नाही. म्हणले ह्या चर्चा करतायत, काय राधेचं भाग्य, परमात्मा त्यांच्याबरोबर गेला का तेही बघतायत. त्यांनी सगळं बघितलं तर तिथं कोणीच नाही. असलेला केली. जिथं अहंकार येतो तिथं देव राहत नाही. कामावर विजय मिळवला. ती कथा पुढं विस्ताराने येणार आहे. अग्निलीलाचं वर्णन झालं. उद्धव सांगतात, माता पित्यांना सुखी करण्यासाठी बलदेवासह मथुरेत आले आणि त्या कंसाला सिंहासनावर असा खाली खेचला. बर का. आणि कंस मामाला फरफटत देऊन मारला. सांदीपानी मुनींनी, सांदीपानी हे गुरु आहेत. देव असला तरी गुरु करावा लागतो. कृष्णाचे गुरु हे सांदीपानी आहेत, रामाचे वसिष्ठ, नाही का. 1400 वर्ष चांगदेव होता, पण चिमुरडी मुक्ताबाई आमची गुरु होती. ती गुरुशिवाय ज्ञान नाही. नामदेवाच्या हातून देवाने आमच्या जेवण करावं, त्याच्या कीर्तनात नाचावं. देवाने सांगितलं गुरु करावा लागतोय. अरे देवा तू बरोबर आहेस ना, गुरु कशा करता, तू भेटण्याकरता गुरुना नाही म्हणले, गुरु पाहिजेच. ठीक आहे. विसोबा खेचराकडे पाठवलं होतं नामदेवाला आमच्या. आणि कथा अशी आहे, त्या मंदिरामध्ये त्या वृद्धाचे पाय त्या पिंडीवर होते. अरे म्हणले याच्याकडे मला गुरु म्हणून पाठवलं का, हा गुरु पिंडीवर पाय ठेवतो. आमच्या नामयाने पाय उचलून बाजूला ठेवावे, तिथेही पिंड प्रकट व्हावे. नामाला वाटलं माझ्यातून चुकून पडलं काय, पुन्हा ठेवावे तिथेही. आणि मग कळलं देव भेटणं महत्वाचं नाही,
गुरु कृपेतून ज्ञान आलं पाहिजे, अनुग्रह झाला पाहिजे. नुसतं शब्द पांडित्याने उपयोग नाही. ठीक आहे. सकळ शास्त्राचे येईल वचन ते ज्ञान अपेती होईल. ठीक आहे. प्रज्ञा परमाणू उगाळा घेईल, सगळं येईल. ठीक आहे. सकळ शास्त्राचे सर्वस्व येईल. आता ते उत्पत्ती ऐसी जर विरक्ती न घे मानसी. जर विरक्ती नसेल आणि सद्गुरू नसेल तर माझी भेट होत नाही. ग्रंथ वाचन करून सांगून प्रभू भेटत नाही. अनुग्रह घडावा लागतो, गुरुची कृपा घडावी लागते. ठीक आहे. भगवंताची कृपा घडावी लागते, गुरुकृपा घडावी लागते आणि ग्रंथ कृपा घडावी लागते आणि मग ते प्राप्त होतं. आणि गुरुदक्षिणा सांदीपनीने काय दिली? त्यांचा मृतपुत्र आणून दिला परत. त्या पुत्राचं नाव काय? पंचजन्य. भीष्मकाची कन्या रुक्मिणी. रुक्मिणी स्वयंवर आपण वाचला असेल. ही तिच्या रुक्मिणी आकर्षित झाली होती भगवंताचं वर्णन ऐकून. जगातलं पहिलं प्रेमपत्र जर कुणी लिहिलं असेल तर रुक्मिणीने लिहिलं होतं. पहिलं प्रेमपत्र कृष्णाला लिहिलं होतं आणि त्यात कृष्णाचं वर्णन केलेलं आहे. आणि पण ते रुक्मिणीला मान्य नव्हतं. त्याच्या मनात होतं ही शिशुपालाला द्यायची. त्यावेळेला जसा गरुडानं अमृत कलशाचं हरण केलं तसं रुक्मिणीचं भगवंताने हरण केलेलं. स्वयंवरामध्ये व्यसन घातलेल्या 7 बैलाला व्यसन घालून नागजिती म्हणजे कोण? सत्यभामा, तिच्यावर लग्न केलं. ह्या अष्टनायिका आहेत. रुक्मिणी, सत्यभामा, नाही का? ह्या अष्टनायिका हे 16,100 वेगळ्या. ह्या 8 प्रमुख. हरिविजय म्हणले त्या ग्रंथातल्या त्या वेगळ्या, बरं का? आणि परमात्म्याचं वर्णन असं आहे. सगळ्या गवळणीच्या वेळेला त्या जेवण घेऊन चालल्या त्या दुर्वास ऋषीला यमुनामाई वाट देत नव्हती. यमुनामाई वाट देत नाही होय म्हणला. आणि याने प्रतिज्ञा केली, मी आयुष्यात जर कधीच खोटं बोललो नसेल आणि मी जर ब्रह्मचारी असेल तर यमुनामाई वाट दिली. यमुनामाईने वाट दिली. हा ब्रह्मचारी म्हणला मी. बरं का? ती अवस्था प्रभूची होती. त्यावेळेला रुक्मिणीचं जेव्हा हरण झालं, रुक्मिणीचं सगळं सैन्य भगवंताच्या अंगावर सगळं आलं होतं. स्वतःच्या अंगाला जराही एकही डाग न लागू देता सगळ्याला संपवलं एकट्या परमात्म्याने. कृष्णाने युद्ध केलं तिथं. भगवंताने अनेक संसारी पुरुषासारख्या लीला केल्या. मनुष्य नाट्य विडंबन केलं, बर का? प्रिय पत्नी सत्यभामा, तिच्याकरता काय आणलं? स्वर्गातलं पारिजातक आणलं. 1 रुपयाचं गुलाबाचं फुल नाही आणलं, तिथनं जाऊन पारिजातक आणला. प्रेम करावं तर असं करावं. सत्यभामा रुसून बसली होती. म्हणलं झाड काढ तू, तुला पारिजातकाचं काय पाहिजे तुला, बोल. आणि मग कल्पवृक्ष उपडून आणला. इंद्र रागवला, खवळला. पण भगवंताच्या अंगावर चाल करून गेला. ह्यानंतर आकाशाला सुद्धा येणाऱ्या पुत्राला म्हणजे भौमासुराला, भौमासुर म्हणजे नरकासुर, नरक चतुर्थीला आपण हे करतो, त्या नरकासुरालाही संपवलं पुढं. आणि नरकासुराने ज्या अनेक राजकन्या आणल्या होत्या, बंदीगृहात ठेवल्या होत्या, त्या सगळ्यांची सुटका केली. सगळ्यांची सुटका केल्यानंतर त्यांच्या स्त्रियामध्ये हर्ष होता, लज्जा होती, प्रेम होतं. सगळ्यांनी माना खाली घातल्या होत्या. त्यांनी सांगितलं, देवा हा माना तुम्ही सोडवलंय, पण समाजात आमचा स्वीकार कोण करणार? काळजी करू नका म्हणला. भगवंतानी सगळ्याबरोबर लग्न केलेली आहेत आणि प्रत्येकाला 10 मुलं आहेत. प्रत्येकाला 10 मुलं आहेत त्या 16,000 पैकी, बरं का? प्रसंग असा घडला होता, नारदालाही वाटलं तर आपणही लग्न करूया का, लग्न करूया. त्याने देवाला सांगितलं, देवा डोक्यात एक विचारले, बोला ना काय विचार आहे तुमच्या डोक्यात? तेव्हा असं वाटतंय लग्न काय करू ना म्हणले. सगळं कार्यालय ठरवतो, काय करतो, काय बघतो म्हणले, माझी मी सगळं काय करायचं सगळी तयारी करतो म्हणले. काय खर्च करायचा तेवढा आपण करू. देवा ते बाकीचं काय करू नका, सगळं मी करतो. मग काय नवरी बघायची? मग ती मी बघतो ना म्हणले. बघायची नाही देवा, तुमच्याकडे इतके आहेत की म्हणले, त्यातली एक द्या की. ठीक आहे 16,000 एक द्या तुमच्याकडे. ठीक आहे म्हणले. काय मी कुठे, चांगली गोष्ट आहे म्हणले देवा, चांगली गोष्ट आहे.
एक कर म्हणले, ज्या ठिकाणी मी नाही त्या ठिकाणी तू घेऊन जा. काय चिकार आहे, कुठली घेऊन जा. नारदांनी बघितलं प्रत्येक महालामध्ये प्रत्येकाचा महाल वेगळा. एका महालात गेले देव जेवण करतायत, दुसऱ्या महालात गेले पत्नी पान करून देते, तिसऱ्या महालात गेले जेवण नुकतेच करून हात धुवायला लागले, चौथ्या महालात गेले टावे. आता बास करा म्हणा की किती सांगू का, 16,000 वेळा सांगत बसू मी, तुम्ही ऐकताय. परमात्मा सगळीकडेच आहे, सगळीकडेच आहे. नारदाची मान खजीर झाली, प्रभूच व्यापकत्व कळलं बर का. अरे काल येऊन आला जरासंध शाल्व मथुरा आणि द्वारकापुरीला घेरलं आणि पुढं आपलीच अलौकिक शक्ती दाखवली आणि यादवाला सुद्धा कृष्णाने संपवले. सगळे बाकीचे मारले पण हे उन्मत्त झाले यादव, त्यांनाही भगवंताने संपवलं.